गाईज, नवीन रेसिपीसोबत मी आज आलेली आहे आणि आज तुम्हाला मी लाल भोपळ्याचे घारगे करून दाखवणार आहे। गोडपुरी पण तुम्ही म्हणू शकता। सर 2-3 साहित्यामध्ये अगदी छान सुंदर अशी रेसिपी बनवतोय। इथं मी गूळ घेतलेला आहे किसून आणि इथे तुम्ही बघू शकता हा भोपळा आहे। भोपळा आता हा स्वच्छ करायचा, वरचं जे काही साल असेल ते सगळं काढायचं आहे। बॅक साईडला जे कडक त्याचं जे साल आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। 15 ते 20 दिवस अगदी टिकणारा हा पदार्थ आहे। या पुऱ्या टिकणाऱ्या आहेत। तुम्ही लांब प्रवासासाठी ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता आणि टेस्टी पण आहेत। तुम्ही एक नाश्ता म्हणून करू शकता। सो ह्याची पुढची साईड आणि मागची साईड आपल्याला फक्त मधला गर घ्यायचा आहे आणि हे म्हणजे बॅक साईडचं जे कडक आहे ते सगळं काढून घेऊया। सो चाकूच्या साहाय्याने किंवा कशाच्या पण साहाय्याने तुम्ही हे कट करून घेऊ शकता, काढू शकता। सो आता इथे मी छोटे छोटे पीसेस करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी आहे आणि तुम्ही 15 ते 20 दिवस अगदी टिकून राहणारा हा पदार्थ आहे। तर हे असे प्रकारे छोटे छोटे पीस करून घेऊया त्याचे। हे बघा, अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला काही जण खिसून पण घेतात, तर तुम्ही खिसून पण घेऊ शकतात। घारगे हे 2 प्रकारचे असतात। आधीची लोक पहिली तांदळाच्या पिठामध्ये करायचे। स्वतः मी ते छान कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण गव्हाच्या पिठामध्ये करणार आहोत। हे स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये आपण हे कट केलेला भोपळा टाकला। त्याच्यामध्ये मी एक पावशर नाही म्हणता येईल, अतपाव असा गूळ आहे। हा गूळ मी असा कट करून घेतला होता, तो गूळ टाकलेला आहे। तुम्ही बघितलं एक डिशभर। सो आता मी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे। 2 ते 3 छान शिट्ट्या करून घ्यायच्यात। शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त एक छान त्याचा काय होतं ज्युसी असं भोपळा तयार होतो। त्याच भोपळा म्हणजे काय बोलतात गुळाच्या रसामध्येच आपण भोपळा शिजवून घेतलेला आहे। अजिबात पाणी टाकलेलं नाही आणि आपला मॅशर जो पावभाजीचा मॅशर आहे त्याच्याने आपण मस्त मॅश करून घ्यायचं आहे। ते मी गरम असतानाच मॅश करून घेते जेणेकरून छान एकत्र असं जीव होईल आणि छान मॅश होईल। सो आता हे छान ते जे गुळ आहे, गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्ये मस्त मॅश करून घ्यायचं। काय होतं ना, बरेच काही जण गुळाचं पाणी वेगळं करतात, भोपळा वेगळा शिजवून घेतात, तर नाही, त्याच्यामध्ये वेळ खूप जातो। हे मस्त आयडिया आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून बघा। सो आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलं, मी अंदाजे घेतलेला आहे। बघा, हा जो बाऊल आहे ना तेवढं मी पीठ घेतलेलं आहे अंदाजे। सो मी त्या अंदाजानेच करते आणि आपलं हे गार झालेलं आहे, जे गर आहे भोपळ्याचा तो मस्त गार झालेला आहे। आता तो जसा तुम्हाला मिक्स करता येईल तसं तुम्ही पीठ आपल्याला जसं लागेल तसं घ्यायचं आहे। सो मी आता अंदाजे घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा अंदाजे पीठ घ्या। सो छान कणिक अशी मस्त भिजवून घ्यायची आहे। अजिबात पाणी वापरायचं नाही आहे किंवा दूधही नाही किंवा काहीच। ह्याच्यामध्ये जे आपलं गर आहे भोपळ्याचा त्याच्यामध्येच आपल्याला गूळ आणि जो भोपळ्याचा गर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचे। लागल तसं आपल्याला ते मिक्सचर करून घ्यायचं आहे। सो आता मी ह्याचा गोळा करून घेते छान। अजिबात आपण ह्याच्यात पाणी नाही, तेल नाही किंवा दूधही वापरलेलं नाही। तुम्ही बघू शकता जो गर आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जर खुसखुशीत करायचे असेल तर एक छानशी टिप्स आहे, याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाका, मस्त आणखीन खुसखुशीत होतात। गव्हाच्या पिठाने पण खुसखुशीत होतात असं नाही, पण तांदळाच्या पिठाची थोडीशी वेगळी चव आहे, तर तुम्ही तसं देखील नक्की ट्राय करा। हे बघा, 15 मिनटं ठेवले आणि आता हे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि लाटून घेऊया। मस्त अशा व्यवस्थित होतात, त्याच्यामुळे तुम्हाला तेल किंवा काही लावायची गरजच पडत नाही। सो चला आपण बाकीच्या पण लाटून घेऊया पुऱ्या। मी तेल देखील ठेवलेलं आहे कढईमध्ये। सो आता आपण छान पुऱ्या या तुम्ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना या पुऱ्या आवडतील अशा आहेत। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं वेलचीची पूड टाकली तरी देखील छान चव येते। सो मी टाकलेली नाही आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचासुद्धा खूप छान स्मेल येतो आणि एक छानशी वेगळी चव लागते।
सो तुम्ही देखील तसं ट्राय केलं तरी काही हरकत नाही आहे. सो इथे बघा मी पुऱ्या मस्त लाटून घेते 4-5, म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल. आणि जर तुम्ही मोठा गोळा करून छापे मारले तरी होऊन जाईल. सो चला आता आपण हे तळून घेऊया. बघा व्यवस्थित सगळ्या लाटलेल्या आहेत मस्त शेपमध्ये. आता तळून घेऊया. टाकताना स्लो गॅसमध्येच तुम्ही तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे काय होतं ना, पुरी फुटण्याची शक्यता असते. गूळ तेलामध्ये काय बोलतो पाणी सोडतो, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं स्लो गॅसवरच स्टार्टिंगला करून घ्या, जेणेकरून उडणार नाही किंवा पुरी फुटणार नाही. तर अशा प्रकारे छान मस्त लाल होईपर्यंत आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात. स्लो गॅसवर थोडा वेळ लागेल, पण स्लो गॅसवरच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा पहिली झाली. मी साईडला ठेवलेलं आहे टिश्यू पेपरवर. तुम्ही सुद्धा टिश्यू पेपरवर ठेवा, कारण ऑइली आहे थोड्याशा, त्याच्यामुळे थोडंसं टिश्यू पेपरवर ठेवून मग आपण सर्व करूया. सो अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. आणि तुम्ही पूर्ण रेसिपी नक्की बघा. आवडली तर लाईक करा. भरपूर जण बघतायत पण लाईक नाही करत, तर प्लीज मैत्रिणींनो लाईक करा आणि शेअर करा, जितकी शेअर करता येईल तितकी. आणि नक्की तुम्ही ट्राय करा. रेसिपी खूप सुंदर आहे. खूप जण म्हणतात खूप झंझट असते, तर नाही, खूप सोपी पद्धत आहे. मी नक्की तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवली, ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही ट्राय कराल असं वाटतंय मला. आणि नक्की ट्राय करा, कारण खूप छान पुरी झालेली आहे. सगळ्या पुऱ्या खूप सुंदर आणि चवीला खूप छान लागत होत्या. सो तुम्ही देखील नक्की ट्राय करा. सो गाईज फायनली आपले गारगे तयार झालेले आहेत. लाल भोपळ्याचे गोळाचे गारगे आपण मस्त झालेले आहेत, एकदम क्रिस्पी. तुम्ही बघू शकता. आता आपण टेस्ट झालेले आहेत. आणि आता आपण ह्याची चव बघूया. आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे आहे. आणि गोड पदार्थ आहे, खूप गोड पण नाही, पण चवीला खूप सुंदर लागतो. सो मी आता इथे एक बाईट तर चव करणारच आहे. तर बघूयात. तर गाईज खूपच सुंदर झालेलं आहे. मला वाटलं नव्हतं की खरंच इतका छान होईल, पण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान झालेलं आहे. तुम्ही चहाबरोबर नाश्त्याला मुलांना देऊ शकता. कुठे लांब आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या गारगे घेऊन जा, जेणेकरून आपल्या घरातलं पदार्थ हेल्दी असं छान होऊन जाईल. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. घरच्या घरी लहान मुलांसाठी खूप छान असा पदार्थ लाल भोपळ्यांचे गारगे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लाल भोपळ्याचे गारगे.